पोरांनो, तुमचं ग्रॅज्युएशन झालं ना. आता एक काम करा, तुम्ही ज्या बापाच्या गाडीतून फिरताना त्या गाडीत बसू नका, फिरू नका. तुमच्या बापाचं घर आहे ना, तिथं राहू नका. तुमचं जे गाव आहे ना, त्या गावात राहू नका. किंवा तुमची जी सिटी आहे त्या सिटीमध्ये राहू नका. तुम्ही काय करा, हे सगळं सोडा. NCERTची पुस्तकं घ्या, 5वी ते 12वी पुस्तकं घ्या आणि कुठेतरी एका दिल्लीमध्ये किंवा कुठे चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जावा आणि तिथं जाऊन अभ्यास करा. बापाकडे 1 रुपये मागायचा नाही. तुम्ही हॉटेलमध्ये काम करा, शिक्षण घ्या, अभ्यास करा 3 वर्ष. तुम्ही असं समजा, माझ्याकडे घर नाही आहे, माझ्या बापाची काय प्रॉपर्टी नाही आहे, माझ्याकडे कुठली गाडी नाही आहे, काही नाही आहे, तर तुम्हाला सक्सेस मिळणार, तर तुम्ही जिंकणार. तुम्ही बापाच्या जीवावर जर उड्या मारायला लागला तर तुम्ही भिकेला लागणार. बापाचं जे मिळालेलं आहे ते थोडे दिवस चालेल, नंतर तुझी मुलं बाळं झाली, त्यानंतर तुला कळणार. म्हणून आत्ता घ्या तुमचा बोजा सगळा, तुमची बॅग भरा आणि 3 वर्ष जावा. 3 वर्ष घर बघू नका, 3 वर्ष कुणाला भेटू नका. असं निवांत जावा, स्वतः काम करा, हॉटेलमध्ये काम करा, शिका आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा. 100% सक्सेस. कळलं? जेव्हा तुम्ही समजणार की माझ्याकडे माझ्या बापाचं घर नाही आहे, माझ्या बापाची गाडी नाही आहे, माझ्याकडे कुठलं प्रॉपर्टी नाही आहे, असं जर तुम्ही समजला तर तुमची प्रगती होणार, 100% प्रगती होणार. जर बापाच्या जीवावर उड्या मारायला लागला ना तर तुम्ही भिकेला लागणार. आताच सांगतो, लक्षात ठेवा. मी जे सांगतो, जे मी सांगितलेलं आहे ते लक्षात ठेवा. हे जे सांगतो ना, हे प्रॅक्टिकल लाईफ आहे. प्रॅक्टिकल असं सांगत नाही तुम्हाला, प्रॅक्टिकल लाईफ आहे. माझं ऐका तर प्रगती होईल 100%.